आता समजा चाकणकरबाईसारखं येत आहे, मग आम्हाला वाटायचं हा माणूस काहीतरी आहे ना. आम्ही जात नव्हतो, पण आमची पण श्रद्धा होती का ईशान्येश्वर देव खूप मोठा आहे. पण मग जेव्हा हे परवा दिवशी सकाळी सकाळी न्यूजला ऐकलं, त्याच्यानंतर खरा साहेबांचे पराक्रम आम्हाला माहीत झाले नाही. तोपर्यंत खराच साहेबांना आम्हाला देवच समजत होतो आम्ही त्यांना. देव डायरेक्ट कोट घालून. हा, काळ्या कोटमधला देव. लिंग पछाड बाबा नाव ठेवायला पाहिजे त्याचं. ठीक, जाऊ द्या. पण गावाचा बिचाऱ्याचा गावाचा काय दोष याच्यात नाही नाही, का? गावाचा काही संबंध नाही. गावाच्या म्हणजे शिवजवळच जमीन आहे ती. तिथून एक प्लॉट फक्त, त्याच्यानंतर पाथरीची हद्द सुरू होती. आणि जेव्हा विधी असायची तेव्हा पाथरेचे लोक, मिरगावचे लोक सगळे तिथं त्या कार्यक्रमासाठी जायचे. बाबा पण यायचे, बाबा बंगल्यात राहायचे. बाबाच्या बंगल्याच्या आसपास जर पाहिले तर अंड्याचे टरफलं, बाटल्या बिटल्या भरपूर दिसतील तुम्हाला. बापरे बाप. मग ते VIP पाहुण्यांसाठी होत्या का, कोण घेत होतं ते आम्हाला तिची कल्पना नाही. बरं, मंदिर पण खूप छान आहे आतमध्ये, खाली खोलीच आपल्या त्र्यंबकेश्वर सारखी खाल्या खोली ते. मंदिर खूप छान आहे. तिथं गेल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं. पर्यटन स्थळ आम्ही आमच्या नातेवाईकांना सांगायचो आमच्या ईशान्येश्वर मंदिर बघायला या. पण मग आता सांगायला आज वाटतं का ईशान्येश्वर मंदिर बघायला यायचंय का, बाबाचं पराक्रम पाहायला यायचंय. एक विषय, बाबा शक्यतो राहायचे कुठे, इथं राहायचे का नाशिकला राहायचे? शनिवार रविवार बाबा इथे राहायचे आणि बाकीचे दिवस ते नाशिकला त्यांचं ते. म्हणजे हवा खायला यायचे शनिवारी रविवारी? नाही, त्यांचे कस्टमर राहायचे शनिवार रविवारी. हा, रविवारी कस्टमर सुट्टीचा दिवस राहायचा. हा, बरोबर. सकाळीच पासूनच रीग लागलेली असायची त्या त्यांच्या मंदिराजवळ. तिथं सगळ्या गाड्या लागलेल्या. खास जे मेनू आहे तो खरा शनिवार रविवारच इथं खास राहायचं. शनिवार रविवार भरपूर भक्त मंडळी यायची, फुलगर्दी राहायची. अच्छा, तरी कुठले कुठले लोक येत असेल तरी? पूर्ण महाराष्ट्रातून यायचे. आता त्याचे काय, आता मोठ्या गाडीत यायचे, काळ्या काचांमध्ये यायचे, बंगल्यात जायचे, तिथून बाहेर निघायचे. काय आणि नेमकं आपण काय आता त्यांच्या समस्या? आम्ही ऐकलंय का तिथं कलेक्टर, तहसीलदार, PI असे मोठे मोठे हस्ती यायचे. सगळे येऊन जायचे ना. त्यांना पण प्रॉब्लेम असता बा, मोठ्यांना पण. मग भरपूर प्रॉब्लेम होता ना. आता जेव्हा आमच्या भाऊबंधांनो ती खोटी केस दाखल केली तर पोलीस स्टेशन, MSB साहेब त्यांना सांगितलं, साहेब ही केस करण्यात तुम्ही करताय, लाईटचे खांब चोरलीची केस होती. अशी केस कुठं होती का? ते म्हणे आम्हाला दावा आहे, आम्हाला हे करायलाच लागन. लाईटची खांब चोरली, हा, अशी केस आहे. अशी केस केली होती. ती बी कोणत्या पिरियड मध्ये, आपल्या कोरोनाच्या पिरियडमध्ये. पिरियड मध्ये. आणि बाबांचा दबाव असल्यामुळे अधिकारी लोकांना ऍक्शन घ्यायला लागायची. यायलाच लागले त्यांना, काहीच करता नाही. त्यांना वरून डायरेक्ट येत असेल. वरून फोन यायचे, आमच्या समोर फोन यायचे. बापरे बाप. अधिकारी लोकांना नाही ते म्हणायचे की असं करता नाही येणार. तर अधिकारी लोकांना फोन आले होते, म्हणायचे नाही आम्हाला ऐकायलाच लागन, आमच्या बापाचा वरून फोन आहे. या ना तुम्ही 2 मिनिटं. बस.